थांबा, तुमची कांदा कचोरी मऊ होते का? कारण एक मोठी चूक तुम्ही करताय. चला तर आज मी सांगणार आहे खुसखुशीत कांदा कचोरीचं एक सिक्रेट जी बहुतेक लोक चुकतात. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत राजस्थानची प्रसिद्ध खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशी कांदा कचोरी. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मसालेदार कांद्याचं भरपूर सारण असलेली ही कचोरी तुम्ही घरच्या घरी अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये बनवू शकता. पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची कांदा कचोरी कशी बनवायची ते बघूया. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कचोरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा आधी आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं मीठ, इथं मी 1 मोठा चमचा ओवा हातावर चोळून घालणार आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इथं मी रूम टेम्परेचरचं तेल घालणार आहे. तेल घातल्यामुळे कचोरी अगदी खुसखुशीत बनून तयार होते. आता मैदा आणि तेल आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे. हाताने अशा पद्धतीने मूठ घट्ट बांधून बघायचे आहे. व्यवस्थित मूठ बांधल्या गेली की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे. इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला हे पीठ अगदी 10 ते 15 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला पीठ व्यवस्थित स्ट्रेच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्ट्रेच केल्यामुळे पीठ अगदी लवचिक बनून तयार होतं. हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. गोल गोळा आपल्याला तयार करायचा आहे. कॉटनचा कपडा आपल्याला पाण्यामध्ये घट्ट पिळून ओला करून घ्यायचा आहे. पिठावर आपण झाकण ठेवूया. त्यानंतर 1 ते 2 तासांसाठी आपण हे पीठ व्यवस्थित मुरवत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आता पॅनमध्ये मी 1 चमचा जिरे, 2 छोटे चमचे धने, 1 चमचा बडीशोप, त्यानंतर इथं मी 3 ते 4 काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहे. 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण मसाला तयार करणार आहोत. इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही लाल मिरची घेऊ शकता. 1 ते 2 मिनिट मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण थंड होण्याकरता मसाला ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. त्यानंतर पॅनमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या इथं मी मिक्सरला दरदरीत अशा वाटून घेतलेल्या आहे. थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर मसाला मी मिक्सरला व्यवस्थित दळून घेतला. वास तर अप्रतिम येतोय, तुम्ही बघू शकता. 1 चमचा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे. केव्हा वापरायचा ते मी सांगेल. मसाला 1 ते 2 मिनिट आपण तेलामध्ये परतून घेतला. त्यानंतर इथं मी पाव वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत बेसन पिठाचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. त्यानंतर मोठ्या आकाराचे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे. 1 ते 2 मिनिट कांदा आपल्याला मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे. लक्ष देऊन ऐका. आज मी सांगणार आहे खुसखुशीत कांदा कचोरीचं सिक्रेट जी बहुतेक लोक चुकतात. कांदा कच्चा किंवा 1 ते 2 मिनिट परतून वापरावा. जास्त वेळ शिजवू नका. बेसन पीठ नीट भाजून घ्या. वेगळं भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल. यामुळे ओलसरपणा जातो. कचोरी अजिबात फुटत नाही. सर्वात महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. 1 ते 2 मिनिट आपण कांदा परतून घेतला. त्यानंतर 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून अशा पद्धतीने हाताने मॅश करून घालायचे आहे. किसणीच्या मदतीने किसून सुद्धा घालू शकता. बारीक चिरलेला कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घातलेला आहे. घरगुती गरम मसाला आहे. कोणताही गरम मसाला घालू शकता. 1 चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार घाला. त्यानंतर पाव चमचा साखर, साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता. पाव चमचा चाट मसाला, थोडासा हिंग, अर्ध्या लिंबाचा रस. साखर आणि चाट मसाला आपल्या चवीनुसार घालायचा आहे. साखर घातल्यामुळे मस्त गोडसर चव कांदा कचोरीला येते आणि चाट मसाला घातल्यामुळे चटपटीत चवीची कांदा कचोरी बनून तयार होते. त्यानंतर मॅशरच्या मदतीने आपल्याला सर्व साहित्य एकजीव करायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. यामध्ये मी शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा घातलेला आहे. मसाला आपल्या चवीनुसार घालायचा आहे. जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला ॲड करू शकता. आता सारण पूर्णपणे थंड झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या आकाराचे
बॉल तयार करायचे आहे, म्हणजेच सारणाचे गोळे तयार करायचे आहे. 2 तास मी पीठ व्यवस्थित मुरवत ठेवलं होतं. चेक करूया. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं पीठ आपलं मुरलेलं आहे. आपण यावर कॉटनचा ओला कपडा घातलेला होता. पीठ अजिबात कोरडं पडलेलं नाही. आता पुन्हा 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित मळून घेणार आहे. पुन्हा 3 ते 4 वेळेस मी पीठ व्यवस्थित स्ट्रेच करून घेतलं. अगदी मऊसूत सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. चला तर आता कचोरी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही बघितलं असेल कांदा कचोरी ही मोठ्या आकाराची असते, त्यानुसार आपल्याला गोळे तयार करायचे आहे. कांदा कचोरी ही विशेषतः जयपूर आणि जोधपूर येथील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड डिश आहे. या कचोरीची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे बारीक चिरलेला कांदा, सुगंधी मसाल्यांचं परफेक्ट मिश्रण आणि कमी आचेवर तळल्यामुळे मिळणारा जो अफलातून खुसखुशीतपणा आहे, त्यामुळेच कांदा कचोरी अप्रतिम चवीची लागते. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने कांदा कचोरी नक्की ट्राय करा. इथे मी एका वेळेला 4 गोळे तयार करून घेतले. हाताने आपल्याला एकसारखी वाटी तयार करायची आहे. त्यामध्ये मिश्रणाचा गोळा भरायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी सारण भरतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कचोरीचं सारण सुद्धा भरायचं आहे. हाताला थोडासा मैदा लावायचा आहे. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने कचोरी प्रेस करत एकसारखी थापून घ्यायची आहे, म्हणजेच तयार करून घ्यायची आहे. 90% घरी कचोरी तयार करताना ती फुटते, कारण आपण मिश्रण गरम असताना त्यामध्ये भरतो आणि गरम असल्यामुळे मिश्रण हे बाहेर येतं. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला कचोरी तयार करून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाची टीप आहे, कृपया लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप, जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा अगदी सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो, अगदी त्याच पद्धतीने. जर तुम्ही घट्ट पीठ मळलं तर कचोरी ही नीट बंद होत नाही, व्यवस्थित पाहिजे तशी आपली कचोरी तयार होत नाही. पीठ मळल्यानंतर कमीत कमी 2 तास पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे. ही सुद्धा सर्वात महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. पीठ मुरवत ठेवल्यामुळे ते व्यवस्थित सेट होण्यास मदत होते. आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथं मी 4 कचोरी तयार करून घेतल्या, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पेपरवर कचोरी सेट करायची आहे. त्यानंतर कॉटनचा कपडा पाण्यामध्ये घट्ट पिळून आपल्याला कचोरीवर ठेवायचं आहे. आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कडकडीत तेल अजिबात गरम करू नका. तेल आपल्याला मीडियम फ्लेमवरच गरम करायचं आहे. जेव्हा आपल्याला कचोरी तळायची असते तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला कपडा काढायचा. 1 ते 2 कचोरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि मीडियम फ्लेमवर जोपर्यंत कचोरी मस्त गोल्डन रंगाची होत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यायची आहे. कांदा कचोरी मोठ्या आकाराची असल्यामुळे कढई इथं मी मोठ्या आकाराचीच घेतलेली आहे. व्यवस्थित कचोरी तळल्या जाते. एका वेळेला आपण मोठ्या कढईमध्ये 2 ते 3 कचोरी तळायला घालू शकतो. जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर तुम्ही छोट्या कढईमध्ये एका वेळेला एकच कचोरी घाला, मात्र वेळ जास्त लागेल. मध्यम आचेवर हळूहळू आपल्याला कचोरी वेळ देऊन तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि मस्त खुसखुशीत होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. कचोरी तेलामध्ये उलटत असताना फोर्कचा किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने आपल्याला उलटून घ्यायची आहे, नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. इथे आपली कचोरीची पहिली बॅच तळून झालेली आहे. रंग तुम्ही बघू शकता, अप्रतिम आलेला आहे. अगदी खुसखुशीत मस्त सोनेरी रंगावर आपण कचोरी तळून घेतलेली आहे. टिश्यू पेपरवर काढून घेऊया. एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं. इथं मी सर्व कचोरी तळून तयार केलेले आहेत. आता हिरवी मिरची सुद्धा तळून घेऊया. तुम्ही कांदा कचोरी सोबत पुदिन्याची किंवा लाल चटणी सुद्धा तयार करू शकता, मात्र ही कचोरी इतकी टेस्टी लागते की अजिबात कोणत्याही चटणीची किंवा सॉसची गरज पडत नाही. इथे आपण 2 मोठी वाटी मैदा घेतला होता, त्याच्याबरोबर 9 ते 10 कचोरी मोठ्या आकाराच्या बनवून तयार होतात. त्यापेक्षा जर छोट्या केल्या तर आणखी कचोरी तयार होतात. इथे मी सर्व कचोरी व्यवस्थित तयार करून घेतल्या. कचोरी तयार झाल्यानंतर ओल्या कपड्याने झाकून ठेवायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. जर तुम्हाला अगदी खुसखुशीत कचोरी हवी असेल तर तेल नेहमी मंद आचेवरच आपल्याला गरम करायचं आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. अजिबात कचोरी तळताना घाई करू नका. मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगते की तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची राजस्थानी स्टाईल कचोरी तयार करू शकता. तयार आहेत आपल्या गरमागरम खुसखुशीत कांदा कचोरी. एक कचोरी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता, अगदी खुसखुशीत अशी आपली कांदा कचोरी तयार झालेली आहे. बाहेरून जितकी खुसखुशीत तितकीच आतून एकदम सुपर सॉफ्ट, भरपूर सारणाने भरलेली आणि अगदी चविष्ट अशी कांदा कचोरी तयार झालेली आहे.
तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ असं आपलं सारण भरलेलं आहे. परफेक्ट अशी कांदा कचोरी तयार आहे. तुम्ही कचोरी खाल्ली असेल मात्र अशा पद्धतीने एकदा कांदा कचोरी नक्की ट्राय करा. गोड, आंबट, तिखट चवीचं अगदी बॅलन्स आहे. अगदी छोट्या छोट्या पण सर्व महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपीसोबत.